मिरज शासकीय रुग्णालयात 6 वर्षाच्या बालिकेची कौशल्यपूर्ण शस्त्रक्रिया. एंडोस्कोपीद्वारे 6 वर्षांच्या चिमुकलीला नवजीवन. मिरज. खेळताना चुकून लोखंडी एस आकाराचा हुक गिळलेल्या 6 वर्षांच्या चिमुकलीवर मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडत तिचा जीव वाचवला. डॉक्टरांच्या या तत्पर आणि तांत्रिक कौशल्यपूर्ण कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. कुमारी स्फूर्ती शुभम सोकटे, वय 6 वर्षे, राहणार सांगलीवाडी, जिल्हा सांगली, हिने घरातील शोभेच्या झाडाच्या कुंडीला लावलेला एस आकाराचा लोखंडी हुक खेळताना चुकून गिळला. हुकाचा आकार मोठा असल्याने तो अन्ननलिकेमध्ये अडकून बसला होता. त्यामुळे मुलीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तसेच छातीत तीव्र वेदना जाणवत होत्या. सुरुवातीला तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे अत्यंत खर्चिक शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच उपचारादरम्यान जीवितास धोका संभवत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. आर्थिक परिस्थिती मर्यादित असल्यामुळे नातेवाईकांनी तिला मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले. रुग्णाची गंभीर स्थिती लक्षात घेऊन शल्यचिकित्सा विभागाचे तज्ज्ञ शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत दोरकर यांच्या नेतृत्वाखाली निवासी डॉक्टर, भूलतज्ज्ञ, नर्सिंग कर्मचारी व अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांची विशेष टीम तयार करण्यात आली. ही शस्त्रक्रिया अत्यंत जटिल स्वरूपाची असतानाही रुग्णाला कमीत कमी त्रास होईल याची दक्षता घेत डॉक्टर दोरकर यांनी एंडोस्कोपी तंत्रज्ञानाचा वापर करून अन्ननलिकेत अडकलेला लोखंडी हुक यशस्वीरित्या बाहेर काढला. या उपचारामुळे चिमुकलीला अक्षरशः नवजीवन मिळाले. या शस्त्रक्रियेस अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रियंका राठी तसेच डॉक्टर रुपेश कुमार शिंदे, डॉक्टर संतोष दळवी, डॉक्टर प्रिया होंबाळकर यांचे मार्गदर्शन लाभले. रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर व रुग्णालय प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले. मिरज शासकीय रुग्णालयात आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या जात असून गरीब व सर्वसामान्य रुग्णांसाठी हे रुग्णालय खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. राजाराम सोकटे, राहणार सांगलीवाडी. आज सकाळी माझ्या मुलीने हा मेटलचा पार्ट गिळाला. सकाळी 10 वाजता हा मेटलचा पार्ट गिळाला. उपचारासाठी आम्ही खासगी रुग्णालयात गेलो. त्यावेळी त्यांनी मोठ्या अमाऊंटचं ऑपरेशन करायला सांगितलं. त्यात पण तिने म्हणत होती की सक्सेस होईल नाही होईल. मग आम्ही वेळ न घालवता मिरज सिव्हिलमध्ये आलो. मिरज सिव्हिलमध्ये आल्यानंतर ना डॉक्टर प्रशांत दोरकर यांना सर्जरी विभागामध्ये हे असतात, त्याने लगेच वेळ न घालता उपचार सुरू केला आणि माझ्या मुलगीच्या अन्ननलिकेतली ही पिन काढली. आणि म्हणजे माझ्यासारखं आणि कोण असल म्हणजे ही भीतीनं ही करता मिरज सिव्हिलला काय तर मोठं ही असलं तर यावं. याबद्दल डॉक्टरांचं मनपूर्वक आभार, पूर्ण स्टाफ. नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत दोरकर, शल्यचिकित्सा शास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज. काल दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी स्फूर्ती सोकटे ही 6 वर्षाची छोटी मुलगी घरामधील जे शोभेच्या झाडांची जी कुंडी असते त्याचा धातूचा आकडा एस शेपमध्ये होता, तो ऍक्सिडेंटली गिळली होती. त्यामुळे तिला छातीमध्ये दुखून श्वासोच्छवासाचा त्रास होत होता. त्यासाठी तिच्या आईवडिलांनी तिला खासगी रुग्णालयात दाखवले असता तिच्यावर अत्यंत गुंतागुंतीची मोठी शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले होते. परंतु त्यांची जी आर्थिक परिस्थिती खूप नाजूक असल्यामुळे सदर नातेवाईकांनी रुग्णास मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दुपारी 12 वाजण्याच्या आसपास घेऊन आले होते. या सदर परिस्थितीचे जे गांभीर्य लक्षात घेऊन मी व माझ्या संपूर्ण डॉक्टर टीमने कोणताही क्षणाचा विलंब न करता त्वरित रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. रुग्णाची जी शारीरिक आणि बाकीची जी स्थिती होती त्यानुसार आमचा निर्णय असा झाला की या रुग्णालयावर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया कुठेही चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे तो धातूचा आकडा जो गिळलेला आहे तो काढायचा. परंतु अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती.
चुकून जरी त्याचं जे हुक तिच्या अन्ननळीत घुसलं असतं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करताना तर खूप मोठी इजा झाली असती. सदर शस्त्रक्रियेचे गांभीर्य आम्ही नातेवाईकाशी चर्चा केली. नातेवाईकांनी पूर्ण आम्हाला प्रतिसाद दिला. त्यामुळे आम्ही कोणत्याही क्षणाचा विलंब न करता रुग्णाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन दुर्बिणीद्वारे यशस्वीरित्या तो हुक आकडा जो आहे तो पूर्णपणे काढला. त्याच्यानंतर परत एकदा दुर्बिणीची तपासणी केली जेणेकरून तो धातूचा आकडा काढताना तिला काही इजा झाली आहे का, तर शस्त्रक्रियेनंतर तिला कोणतीही इजा झाली नव्हती आणि शस्त्रक्रियेनंतर स्मृती कोकाटे ही लहान मुलगी पूर्णपणे तंदुरुस्त होती. अशा शस्त्रक्रिया मोठमोठ्या ज्या बाहेर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये होतात त्या आपल्या मिरज मधील सरकारी हॉस्पिटल सिव्हिलमध्ये पूर्णपणे मोफत केल्या जातात. तरी सर्व गरजू रुग्णांनी अशा मोठ्या शस्त्रक्रियेचा इथे लाभ घ्यावा हे सर्वांना मी आवाहन करतो. अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.